स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। भैया आज मुख्यमंत्री बीड दौऱ्यावर आहेत, एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत, आपण जाणार आहात का? नाही, आम्ही ज्यावेळेस या न्यायाच्या भूमिकेमध्ये होतो, आम्हाला आवश्यकता वाटत होती त्यांना भेटायची, त्यावेळेस लोकप्रतिनिधी सुरेश अण्णा धस यांनी आम्हाला त्यांचा वेळ घेऊन दिला होता। त्याचप्रमाणे आमच्या केज मतदारसंघाचे आमदार नमिताताई आणि सुरेश अण्णा धस हे तिथं उपस्थित असताना आमचं कुटुंबीय तिथं गेलं। आम्ही त्यांना न्याय मागितला। न्याय मागताना मुख्यमंत्री साहेबांना दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाप्रमाणे SIT CID जे स्थापन झालेले आहेत, विविध लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी जी मागणी केली होती सगळ्या या समित्यांची, त्याप्रमाणे सर्व समित्या स्थापन झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे काम चालू आहे। आम्हाला ह्याच्यात कुठं अडचण वाटली तर नक्कीच आम्ही भेटण्याचा किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू। तपासासंदर्भात काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे का किंवा काही अपडेट आहे का? आम्ही 2-3 दिवसाला त्याचा आढावा घेतोय। आम्हाला कुठं जर अडचण वाटेल तर त्याच्याविषयी आम्ही विचारणा करतोय, ते आम्हाला त्याचे समर्पक उत्तर देतात। त्यांना फक्त विनंती आम्ही करतोय वारंवार एकच की ह्याच्यामध्ये कुठं अडथळा आला नाही पाहिजे, निपक्षपातीपणे सगळी तपासणी झाली पाहिजे, यावर आम्ही त्यांना विचारणा करतोय आणि ते आम्हाला सांगतात। समर्पक उत्तर मिळत आहेत, परंतु आपण या तपासावर समाधानी आहात का? नाही, तपास कुठलाही संपेपर्यंत, त्याचा रिझल्ट येईपर्यंत आपण ही भूमिका मांडणं खरं तर म्हणजे चुकीचं ठरेल। जे तपास चालू आहे त्यावर आपण लक्ष ठेवणं किंवा त्यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करणं हेच सध्या तर सगळ्यांचं ध्येय आहे। आतापर्यंत जो तपास झालेला आहे, एक आरोपी फरार आहे आणि जे आरोपी जेरबंद झालेले आहेत त्यांची पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी हे चालू आहे। आम्हाला जिथं कुठं अडचण वाटेल तिथं आम्ही नक्कीच तिथं म्हणजे विचारणा करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यात काही येणारे अडथळे किंवा त्याच्यात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील हे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करू। हाके काल म्हणाले की धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलाच्या नादी लागू नये, जरांगे पाटलांचं ऐकू नये, कसं पाहता याकडे? आता खरं तर त्यांनी माझ्यावर बोलायचा प्रयत्न एकदम चुकीचा केला आहे। मला ते सांगताना जर ते न्यायाच्या भूमिकेत असते तर मी त्यांना उत्तर दिलं असतं, तरी देखील एक छोटंसं बोलतो मी। संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील जर इथं भावाच्या हत्येनंतर आले नसते, 11-12 तास रस्त्यावर बसले नसते, तर हे प्रकरण फक्त 8-10 दिवसापुरतं मर्यादित राहिलं असतं, असं मी विचारपूर्वक सांगतो। आणि राहिला विषय माझा आणि माझ्या गावाचा, या भूमिकेत कुठं जायचा किंवा नाही जायचा, तर हे माझं गाव आणि मी जमीन नाही तर पातळात देखील जाऊ न्याय मागण्यासाठी, ही आमची भूमिका आहे, गावकऱ्यांची, माझी। त्याच्यामुळं त्याच्यावर जेवढ्या मर्यादा आहेत तुम्हाला दिलेल्या घालून तेवढंच बोलायचा प्रयत्न त्यांनी करावा। जे कोणी आमच्यावर बोलले आहेत त्यांच्यासाठी हा म्हणजे उद्देश आहे माझा। हाके एकीकडे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा असं म्हणत आहेत, तर दुसरीकडे ते धनंजय मुंडे यांना पाठिंबासुद्धा देत आहेत। न्याय मागण्याचे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत ते ह्या 58 दिवसात ज्यांनी केलेत त्यांच्या भूमिका सगळ्या महाराष्ट्रानं बघितल्यात आणि न्याय मागण्याचा ड्रामा करणारी जी मंडळी आहे ते देखील महाराष्ट्रानं बघितलं आहे। फक्त न्याय पाहिजे, न्याय मागणे याच्यात न्याय मिळत नसतो। कुठंतरी फील्डवर जाऊन, कुठंतरी ऑफिसला जाऊन, कुठंतरी न्यायालयात जाऊन, कुठंतरी या यंत्रणेमध्ये घुसून काहीतरी प्रयत्न केला प्रामाणिक, त्याला न्याय मागणे म्हणतात। कुटुंबांचं सांत्वन करणे, कुटुंबाच्या सोबत राहणे, याला न्यायाच्या भूमिकेत जे लोकप्रतिनिधी आहेत आपल्या जिल्ह्यातले, बाहेरचे, सामाजिक क्षेत्रातले, हे न्यायाच्या भूमिकेत आहेत। उगीच काहीतरी न्याय मिळाला पाहिजे, खोटं नाटं हे इथं लगेच स्पष्ट महाराष्ट्र बघतोय त्याला, तर त्याचा कुणी चुकीचा प्रयत्न करू नये। कॅमेरामॅन आप्पासाहेब मोहरकरसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।